आज मी घेऊन आलेली आहे एक असा झटपट आणि चविष्ट कुरकुरीत नाश्ता जो एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल। फक्त बटाटा आणि पोहे यांच्यापासूनच आपण हा कुसकुशीत नाश्ता बनवणार आहोत। जर ही रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। आपण कच्च्या बटाट्यापासून नाश्ता करणार आहोत, तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 बटाटे घ्या, कोणत्याही आकाराचे घ्या, 2 बटाटे, कोथिंबीर, कांदा बारीक चिरलेला, आलं, लसूण आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, एक छोटी वाटी पोहे घेतलेले आहेत, छोटी वाटी फुटाण्याची डाळे घेतलेले आहेत आणि 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तिखट अर्धा चमचा मीठ, लिंबाचा रस अर्धा चमचा घेतलेला आहे, धनेपूड अर्धा चमचा आणि जिरेपूड अर्धा चमचा घेतलेला आहे। आले, लसूण आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, याची आपण थोडीशी खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायची आहेत, अर्धवट अशी त्याची भरड करायची आहे। इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यावरती खिसणी ठेवून त्याच्यावरती मी आता हा बटाटा किसणार आहे। स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेला आहे आणि हा आता बटाटा खिसून घेऊया। अशा रीतीने ते 2 बटाटे आपण सगळे खिसून घेतलेले आहेत। हा सगळा असा पाण्यामध्ये किस टाकलेला आहे, पण आता हा जो बटाट्याचा किस आहे ते 3 वेळा पाण्याने वेगवेगळे पाणी असे बदलायचे आणि धुवून घ्यायचे, की जेणेकरून त्याच्यातला जो स्टार्च आहे, असा पिवळा फेसाचं पाणी आहे ते निघून जाऊ दे आणि स्वच्छ नितळ असा आपल्याला तो बटाट्याचा किस घ्यायचा आहे। असं हे 3 वेळा आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। असा हा बटाट्याचा किस आपण घेतलेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा होता, तो कांदा टाकूया। त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर चांगली टाकूया, बारीक चिरलेली आहे कोथिंबीर। त्यानंतर अर्धा चमचा ज्या मगाशी मी सांगितलेले होते साहित्य, ते अर्धा चमचा जिरेपूड आहे, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा तिखट तुम्हाला किती हवे बघून घाला, कारण आपण 2 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहे, अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। हे आले, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये मी चेचून घेतलेल्या आहेत, त्याची भरड काढलेली हे चेचलेलं ते टाकूया। आणि हा अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे। हा आंबटपणासाठी मी घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही थोडेसे दही वापरलात तरी चालेल किंवा ताक वापरलात तरीसुद्धा भिजवण्यासाठी चालू शकेल। थोड्या प्रमाणात वापरायचं आहे ते। आणि हे सर्व आधी मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण 1 वाटी बारीक रवा टाकूया। त्याच्यानंतर आपण जे छोटीशी वाटी एक डाळ घेतलेलं होतं, फुटाण्याची डाळ घेतलेली होती आणि 1 वाटी पोहे घेतलेले होते, छोट्या वाट्या होत्या त्या, ते मिक्सरला बारीक करून घेतलेले, ते पण यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। पाणी अजिबात घालायचं नाही आहे, ते नंतर कितपत पातळ होतं त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। यामध्ये थोडीशी आपण हळद पण टाकूया। आता हे बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे, तर इथे आपल्याला लागेल तसं आता पाण्याचा वापर करूया। अशा रीतीने हे पीठ मळून झालेलं आहे। बऱ्यापैकी अशा पद्धतीचं करा, जास्त सैल अगदीच पातळ नको आणि जास्त घट्ट नको, तरी पण याच्यामध्ये रवा आहे, आणखीन थोडंसं घट्ट होईलच। आता हे 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। 5 मिनिट झालेले आहेत। अशा पद्धतीने हे मिश्रण झालेलं आहे। आता यातले निम्मे मिश्रण जे आहे ते निम्मे मिश्रण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे, कारण 2 वेगवेगळ्या प्रकारचा आपण नाश्ता करणार आहोत। अशा पद्धतीने हे निम्मे मिश्रण मी काढून घेतलेले आहे। जे आपण अर्धे मिश्रण घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडासा इनो टाकायचा आहे। इनो ज्यांना टाकायचा नसेल त्यांनी खाण्याचा सोडा जरा थोडासा टाकला तरीसुद्धा चालू शकेल। आणि जो निम्मा भाग काढलेला आहे तो इनो न घालता त्याचा नाश्ता तयार करायचा आहे। आता हे सगळं व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया। आप्पे पात्राला थोडंसं आपण तेल लावून घेऊया। यामध्ये आपण ते मिश्रण आहे ते मिश्रण टाकूया, कडेने टाकत जाऊया। इनो व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तवा मंद गॅसवरतीच असू दे, पहिल्यांदा थोडासा तापवून घ्यायचा आणि नंतर तो मंद गॅसवरती ठेवायचा, जेणेकरून आपले हे आप्पे आहेत हे अगदी खरपूस असे भाजले जातात। गॅसच्या मंद आचेवरती हे 2 मिनिट असे भाजू दे। 1-2 मिनिटानंतर आपण पलटी करून बघूया भाजलेत का। अशा रीतीने मधला जो आहे तो थोडेसे भाजले जात आहे।
कडेचे अजून कच्चेच आहेत. उद्या असे खरपूस भाजू दे. अशा पद्धतीने जरा थोडासा तवा इकडे फिरवून वगैरे थोडासा भाजून घ्यायला हवा, कारण मध्ये भाजले जात आहेत आणि कडेचे कच्चे राहत आहेत. थोडासा तवा फिरवून फिरवून भाजून घ्या. अशा रीतीने तवा थोडासा फिरवून फिरवून मी भाजून घेतलेला आहे सांडशीने. आता हे खरपूसरित्या भाजलेले आहेत. एक 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत असे मला भाजून घेण्यासाठी. अजून एक 2 मिनिट आपल्याला पलटी केल्यानंतर भाजून घ्यावे लागतील. मंद गॅसवरती केल्यास कुरकुरीतपणा त्याला जास्त येतो. अशा रीतीने आता हे 5 मिनिट असेही ठेवल्यामुळं खरपूसरित्या असे भाजून तयार झालेले आहेत. छान भाजलेले आहेत. अशा रीतीने हे खरपूस भाजले गेलेले आहेत. आता हे पहा कशा पद्धतीने त्याचा आवाज येतोय. अगदी छान असे भाजले गेलेले आहे. अलीकडून आणि पलीकडून दोन्हीकडून हे ते छान भाजले गेलेले आहेत. आणि आपण हा एक मोडून पण दाखवूया. आतून अगदी स्पॉन्जी झालेला आहे आणि वरून असा कुरकुरीत पद्धतीचा तो नाश्ता झालेला आहे आपला. अगदी छान पद्धतीचं झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा झालेला आहे. आता आपण जे अर्धं पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं होतं, हे जरा थोडंसं वेगळ्या चवीचं करायचं आहे. तर याच्यामध्ये 1-2 चमचे बेसन पीठ टाकायचे आहे. 2 चमचे टाका किंवा 2 ते 3 चमचे टाका. आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालूया, जास्त नको. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं 1-2 मोठे चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे, थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे पीठ तयार केलेलं आहे. पण या पिठामध्ये आपण इनो घातलेला नाही आहे किंवा सोडा घातलेला नाही. ज्यांना इनो खायचा नाही आहे, सोडा खायचा नाही, त्यांनी अशा प्रकारचा पॅनकेक करून या पिठाचा खाऊ शकता. माझ्याकडे एक छोटासा पॅन आहे, तुम्ही तवा घेतला तरी चालू शकेल. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया. तेल थोडंसं तापवून घेतलेलं आहे. आता गॅस मंदच ठेवूया. याच्यावरती कढीपत्ता टाकूया. त्यानंतर थोडेसे तीळ टाकूया. याच्यावरती आपण काय करूया, हे सगळं जे बॅटर केलेलं आहे अगदी सैलसर भिजवून घेतलेलं होतं ते याच्यावरती घालू. जास्त जाड नको, जास्त पातळ नको, अशा पद्धतीचंही घालून घेऊ. आणि हे आता खरपूसरित्या गॅसच्या मंद आचेवरती भाजले जाऊ दे. अगदी गोल घाला किंवा मोठा तवा घेतलात त्याच्यावरती छोटे छोटे पॅनकेक घातलात तरीसुद्धा चालू शकेल. म्हणजे एका तव्यावरती मोठ्या 3-3, 4-4 असे पॅनकेक बसू शकतील तुमचे. आता हे मंद गॅसवरती 5 मिनिट भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर पलटी करून पुन्हा मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे. अशा रीतीने 3 ते 4 मिनिट हे मंद गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. अगदी खरपूस असं भाजलं गेलेलं आहे. आता पलटी केल्यानंतर पण 2 ते 3 मिनिट असे खरपूस भाजून घेऊया. आता 2 ते 3 मिनिट असे पण भाजून घेतलेले आहे. अगदी खरपूस भाजून झालेले आहे. आता हे आपण काढून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. आता हे आपण डिशमध्ये काढून घेऊया. म्हणजे हे पूर्ण तयार होण्यासाठी 6 ते 7 मिनिट लागतात मंद गॅसवरती भाजून घेण्यासाठी. अशा रीतीने हे काढून घेतलेले आहे. हे सुद्धा किती आता कुरकुरीत झाले आहे पहा, छानरित्या झालेले आहे. अशा रीतीने हे अगदी कुरकुरीत झालेलं आहे. मोडून दाखवते. आतून अगदी स्पॉन्जी आणि अशा पद्धतीनं हा नाश्ता तयार झालेला आहे.